हॅलो ऑल अँड हॅपी दसरा. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. तो माईक चालू आहे का? हो. ते बटन दाबावं लागतं. हो. हां चालेल. तर आज आहे दसरा. आता थोडा उशीर झाला आहे आज आम्हाला रेडी होण्यासाठी, पण एकंदरीत क्षितिजा छान रेडी झाली आहे आणि मी पण झालो आहे आणि घर पण रेडी झालं आहे. सो कारण घर दोघं वर्किंग आम्ही असल्यामुळे घर मेंटेन ठेवणं थोडंसं आम्हाला जातं, पण मग आज सुट्टी मिळाली दसऱ्याची दोघांना, त्यामुळे मस्त केलं आवरलंय आम्ही आणि त्यात दिवाळीचं पण आवरायचंय, त्यामुळे आम्ही ट्राय करतोय की सोबतच सगळ्या गोष्टी करू. कारण 2च आठवडे आहेत आमच्याकडे ऑलमोस्ट. आता 2 तारीख आहे आणि 22 तारखेला दिवाळी, सो फक्त 20 दिवस आहेत, म्हणजे 2च आठवडे ऑलमोस्ट. तर आम्ही सगळं ते आवरणार आहोत, सगळ्या गोष्टी करणार आहे, तर धावपळ चालली आहे सगळी. आणि आता म्हणजे आता तुम्हाला ब्लॉग्स पण आता कंटिन्यू बघायला भेटतील, कारण अगोदर जे होतं क्षितिजाच्या फोनमध्ये करायचो, तर आता मी सुद्धा फोन घेतला या सेलमध्ये. सो मी सुद्धा फोन घेतलाय, त्यामुळे आता मी गिफ्ट केलाय करू. हां ठीक आहे, मी गिफ्ट केलाय, तर ब्लॉग्स कंटिन्यू करत जाऊ. कारण अगोदर हिच्या फोनमध्ये होता आणि ही बिलकुल एडिट करत नाही काहीच. शी हॅज झिरो कॉन्ट्रीब्युशन इन एडिटिंग द ब्लॉग्स. हे जे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतं ते फक्त मी आणि मी माझ्यामुळेच आहे. बघू, पण फ्युचरमध्ये जर ग्रो झालं तर मे बी ती घेईल इंटरेस्ट या गोष्टींमध्ये. घेते मी. केलेला मी एक व्लॉग, तर छान एडिट केला होता आणि जेव्हा मी तो पोस्ट केला तर त्याला व्ह्यूज पण इतके काही खास आले नाही. असं काही नाही, मी करतो तर काही खूप व्ह्यूज येत नाही, असं पण नाही काही. ठीक आहे, मग ते ठीक होतं. मग हे मला म्हटले की तू जरा नाही व्यवस्थित एडिट करत. असं बोललो? हो, तुझं एडिटिंग जरा असं म्हटलं. असं तर नसेल बोललो मी, असंच बोलले होते ना तेव्हा, बोलले नव्हते का? असं आहे. तर म्हणून मग मी एडिट करणं बंद केलंय आता. ठीक आहे, पण बघूयात फ्युचरमध्ये कदाचित एडिट केलं क्षितिजाने तर कळेल. पण मग आता आपल्या फोनमध्ये डायरेक्ट व्हिडिओ येणार आहेत, तर मला काही लॅपटॉपमध्ये शिफ्ट करायची गरज नाही. मी डायरेक्ट इथेच एडिट करू शकतो आणि तुम्हाला क्विक देऊ शकतो ब्लॉग्स. तर इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग येतील आता, होपफुली. बघूयात. ऑलरेडी आमचे खूप सारे व्लॉग्स पेंडिंग आहेत एडिटिंगचे, कारण आमचा एडिटर आहे ना, तो एडिटच करून देत नाही. मी शूट करायचं काम करते, एव्हरी टाइम मी शूट करते. मी नेहमी शूट करते. आज पण मी इनिशिएटिव्ह घेतलाय शूट करण्यासाठी आणि पण एडिटर बिलकुल. तू इनिशिएट घेतलंय हे? हो, पण ते पण व्लॉग्स ह्यांच्यामुळे बाकी आहे. ठीक आहे, बघूयात, माहिती नाही ते केव्हा येतील. होपफुली आज एक टाकण्याचा ट्राय करणार आहे, जो की आज एक टाकूयात आपण. हां ठीक आहे. आज म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आम्ही एक ब्लॉग टाकणार आहे. आज आहे दसरा 2025. छान मस्त आम्ही घर आवरलंय, तोरणं लावलेत, क्षितिजाने मस्त रांगोळी काढली. तुम्हाला ती मे बी अगोदर किंवा नंतर कुठेतरी व्हिडिओ टाकू आम्ही तो, पण एकदम छान रांगोळी काढली आहे. त्याच्याकडे कलर्स नव्हते त्यामुळे थोडंसं झालं मिसमॅच, पण मस्त रांगोळी काढली आहे. गाडी आम्ही धुवून आणली, काल रात्रीच गेलेलो आम्ही, गाडी धुवून आणली आहे मस्त एकदम. गाड्यांच्या माळा पण आहेत, गाड्यांच्या माळ्या पण. हे बघा इथे. अरे हो, इथे. तर ऑल आर सेट, जस्ट वेट अँड वॉच. आम्ही असं थोडे ग्लिम्स टाकत जाऊ बस. ठीक आहे, बाय बाय. क्षितिजा vlogs after so long time. मी रेडी नाही झाले, मी एकदम फक्त आंघोळ करून टिके लावून आले, रेडी होणार आहे. मी लुक टायर्ड और नॉट दॅट ग्रेट. सो अशी तयारी चालू आहे क्षितिजाची. रांगोळी कसं बनवणार आहे, कसं आतमध्ये हॅपी दसरा लिहिणार आहे का? मस्त दिसते. तर तुझ्याकडे येलो नव्हता का? अरे त्या दिवशी गेलो होतो की आपण. माहिती नव्हतं समजलंय.
लिंक पण नाही दिवाळीला लागेलच ना. हो लक्षात ठेव. आज जायचं आहे ना आपल्याला पेठेत. आज आम्ही पेठेत जाणार आहे थोडी शॉपिंग करायला, तर दाखवूच तुम्हाला. सो मीट यू इन सम टाइम. आम्ही तोरण पण लावतो. बरनौ रघुवीर विमल जसु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके. सो बटन चालू करून सो आमची देवपूजा झालेली आहे मस्त. तुम्ही ग्लिम्स बघितलेच असणार कसं डॉक्टर आणि इंजिनियरचे इन्स्ट्रुमेंट्स जे आम्ही शस्त्रपूजन ज्याला म्हणतात ते आम्ही मस्त आता शस्त्रपूजन केलेलं आहे. तिचा स्टेथोस्कोप आणि आपले लॅपटॉप्स. बस दॅट्स वॉट वी हॅव विथ अस ॲज अ शस्त्र. सो ते आता झालं आहे. तू काय इतके हे करते काय? हां गोरी दिसते. मी फक्त लांब आहे म्हणून, नाहीतर गोरा तर मीच. ठीक आहे. ॲग्री. सो ॲक्सेप्ट केलं आहे गाईज. थँक्यू. तूच गोरी आहे बघ, पण थँक्यू ॲक्सेप्ट केल्याबद्दल. लोकांना हे देऊ ना सोनं. येस. सो आज सोनं देण्याचा दिवस असतो. सो हे सोनं असं द्यायचं असतं आणि हे सोनं असतात आमच्या सोन्यासारख्या लोकांसाठी, सबस्क्रायबरसाठी आमच्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला ओपन तर करा. तुम्हाला पण सोनं भेटेल. समीरचं 22 कॅरेट आहे, माझं 24 कॅरेट आहे. 24 कॅरेटचं सोनं आहे ना माझं. हॅपी दसरा सोनू. हॅपी दसरा सोनू. मी तुलाच नाव दिले आपलं. दाखवू दे तर. हॅपी दसरा बाबा. हो का माझं बा. काय पडतंय ना मुझ्या. जास्त प्रेमाचा होतो चाललंय आपल्या सबस्क्रायबर समोर. परत मग आम्ही दाबतो. नाहीतर मग आई बाबांचा कॉल येईल. मग हो बाय. आई बाबांचा कॉल यासाठी आई बाबा मग मला झापी येतील माझी. मी खूप झापी खाते. चला चला. सो अशा प्रकारे आत्ता आम्ही आपल्या गाड्यांची पण पूजा करायला आलो होतो. त्यांना मस्त हार घातले. किती सुंदर दिसत आहे यार. मस्त. श्रीजाची गाडी मस्त धुतली आहे काल. माझी पण आत्ताच धुतलेली थोड्या दिवसांपूर्वी. मस्त झालं. खूप मस्त वाटलं. मेन शस्त्र आहे आमचे. हो यांच्याशिवाय तर हालूच नाही शकत. पुण्यामध्ये तर नाही. नो पब्लिक ट्रान्सपोर्ट. येस. अँड इट इज व्हेरी पुअर इफ it's available and also Yes. it is very poor. सो दुपारची एक मस्त वामकुक्षी नंतर डायरेक्ट रात्र झालेली आहे. डायरेक्ट रात्र झाली दुपारनंतर. आणि आता आम्ही निघालो आहोत कशासाठी? काय बोलते ते आई? सीमोल्लंघनसाठी. तर आम्ही जात आहोत सीमोल्लंघनासाठी मंदिरात देवीच्या. सो ते तुम्हाला दिसेलच आता. आता आपण आउटफिट चेंज केलेले आहेत सक्सेसफुली आणि आता आपण बाहेर निघालो आहे. प्लीज कॅमेरामॅन, नीट कॅमेरामॅन पुढे जा. चला तर आपण आता जाऊ. खूप उशीर झाला यार. परत ते खराब लागलं यार. चिकट धरा बरं. काहीतरी लागलेलं आहे पायाला. लेट्स गो. सो व्हॉट्स द प्लॅन? आपण जाणार आहोत आता खंडोबा मंदिरात. ओके. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत भवानी मातेच्या मंदिरात. तुळजा भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहोत आपण. हसायचं काय? नाही मग भवानी बोललो. दॅट्स नॉट ओके. दॅट्स तुळजा भवानी मंदिर. सेम वन ऑन द सेम. येस. सो लेट्स गो. मी सावळी का दिसते माहिती का? तोंड नाही धुतलं, नाही तर मी खूप गोरी आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये.
तर असं आहे हे मंदिर, खूप सुंदर आहे. कधीतरी आपण याचा स्पेशल व्हिडिओ बनवूयात. खूपच सुंदर आहे हे मंदिर. चलो लेट्स गो टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. किती छान आहे. तर आम्ही आत्ताच दर्शन घेऊन निघालोय. म्हातोबा मंदिर आहे इथे हिंजवाडीमध्ये. तिथून मस्त खूप छान मंदिर आहे. छान वाटतं एकदम. आतमध्ये डेकोरेशन पण म्हणजे त्यांनी छान सजवलेलं देवाला पण. काहीतरी वाटतंय ते बघितलं पाहिजे.